आमचे महेंद्र यांनी देखील साथी स्कोररची भूमिका, साथी समालोचकाची भूमिका या स्पर्धेमध्ये अप्रतिमरित्यानं बजावले आणि आमचे साथी स्कोरर नुकतंच ज्याने तुम्ही आवाज ऐकला ते आमचे हरेश यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. प्रशांत बागडे सत्कार स्वीकारत आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी अगदी कर्जत तालुक्यामध्ये बहुचर्चित आहे. त्यानंतर अगदी अंपायरची भूमिका गेली 4 दिवस योग्य रीतीने सांभाळली आमचे गोकुल डायरे सर यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. पंचाची भूमिका ज्या पंचांनी बजावली तर गोकुल डायरे सर यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आदरणीय मंदारजी मोरे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आणि आमचे आदरणीय मंदारजी मोरे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. आमचे समालोचक आज ज्यांची आम्हाला साथ मिळाली खरं तर ते आमचे हरेश यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय मोहन दादा यांना देखील विनंती करतोय आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि त्यानंतर आपण जाऊयात प्राइस सेरेमनीकडे. त्या अगोदर मी आमचे चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणत्याही प्रकारचा टाइमपास न करता फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली ज्यानं सुरुवातीपासून संकटात नेऊन ठेवलं तो रोशन ठरलाय मॅचचा हिरो. फायनल मॅन ऑफ द मॅच रोशन. गोलंदाज युवराज बाद झाल्यानंतर जे षटक प्रामुख्याने अप्रतिम रीतीने हाताळलं तो रोशन ठरला या मॅचचा हिरो. आदरणीय मोहनजी डोले यांना मी विनंती करते आपला शुभ असते आपण प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डनं सन्मानित करायचंय खरं तर रोशनला. आणि दिनेशजी शेलके यांच्याकडून देखील आपल्या कुमारीच्या नावानं 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं रोशनसाठी. जाऊयात सर्वप्रथम आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट कडे मी जातोय. आणि
वायफायची व्यवस्था निर्माण करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये केटीसला इव्हेंटला एक चांगली साथ त्यांची मिळाली, ते आमचे मनोजी गायकवाड यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. सन्मान स्वीकारत असताना मान्यवर वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय, लक्ष असू द्यात. थोडं कॅमेरामॅनच्या थोडं बाजूला व्हा. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवल्या तो धामोते संघाचा नवनाथ ठरलाय. प्लेयर ऑफ द बॉलर ऑफ द दिस टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ठरलाय तो नवनाथ. 5 विकेट या स्पर्धेमध्ये नवनाथनं मिळवल्यात आणि नवनाथ ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट, 5 विकेट. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅट मधून तब्बल 61 धावा आल्या. सर्वप्रथम पहिल्याच दिवसामध्ये या खेळाडूनं आपल्या बॅटिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तो सालोक संघाचा बॅटर रोशन ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. नेक्स्ट सांघिक पारितोषिकांकडे मी जातोय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ज्यानं मिळवलं या स्पर्धेमध्ये तो जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई संघाला मी इन्व्हाइट करतोय. खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की स्ट्रगलमध्ये होता वरई संघ, परंतु या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होत त्यांनी खऱ्या अर्थानं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या आजच्या दिवसामध्ये ते पुढे सरकले. तदनंतर मी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्यानं मिळवलंय तो जय गावदेव सालोकवाडी संघ. मी विनंती करतोय आपलं पारितोषिक आपण घ्यायचंय. सालोकवाडी संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळ राहिलाय सालोकवाडी संघाचा या स्पर्धेमध्ये. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये. त्यानंतर रनरअप ठरला या स्पर्धेमध्ये. मेगा फायनल मध्ये जरूर हा संघ पराभवाच्या छायेत गेला, परंतु रनरअप ठरला या स्पर्धेमध्ये तो धामोते संघ. यांना मी विनंती करतोय रनरअप ऑफ दिस टुर्नामेंट. रनरअप धामोते संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये ते पोहोचले होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित होत असताना
त्यानंतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो या पारितोषिकांकडे सर्व संघांचं लक्ष असतं, सर्व प्रेक्षकांचं देखील ज्या पारितोषिकाकडे लक्ष असतं ते पारितोषिक मी अनाऊन्स करतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये उतरले, परंतु एका खेळाडूनं खऱ्या अर्थानं हे मैदान गाजवलं, बॅट असो किंवा बॉल, ज्यानं या स्पर्धेमध्ये 71 धावा जमवल्या आणि 4 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या. कोण असेल एक्सेप्टेड? दामोते संघाचा नसून वरई संघाचा संदेश टाकरे, मॅन इन फॉर्म संदेश टाकरे ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. जबरदस्त खेळलाय संदेश टाकरे या स्पर्धेमध्ये आणि तोच खऱ्या अर्थानं ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त फॉर्म मध्ये खरं तर बंटी या नावानं चर्चित आहे, परंतु संदेश टाकरे जबरदस्त खेळलाय आणि तोच ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि यानंतर ज्यासाठी केला होता टास्क चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, विजयाचा शिल्पकार ठरला स्पर्धेमध्ये, चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट टीम श्रीराम क्रिकेट संघ सालोक ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट श्रीराम क्रिकेट संघ सालोक. सालोक संघ मेगा फायनल मध्ये जिंकत महाविजेता झाला या स्पर्धेमध्ये. मोर्या 11 बारणे चषक आदरणीय राकेश दादा कुंडलिक पवार यांनी आयोजित केलेली स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय श्रीराम क्रिकेट संघ सालोक. सर्व विजेता संघांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि घरी गेल्यानंतर कोणीही विसरू नका इंडिया वर्सेस पाकिस्तानचा महामुकाबला आणि सर्वांनी करूयात इंडिया संघाला खरं तर चेअर अप आणि रायव्हलरी मॅच कडे सर्वांचं लक्ष. ही स्पर्धा तर जिंकले सालोक संघानं, परंतु इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच कडे देखील आपण लक्ष देऊयात. आणि सर्व विजेता संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि पुन्हा एकदा या स्पर्धा यशस्वी होण्यामागे ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट, चुकून जर कोणाचं नाव आमच्या मुखातून घेण्याचं बाकी असेल तर मी पुन्हा एकदा मनापासून क्षमस्व रीतीनं दिलगिरी व्यक्त करत ही स्पर्धा इथेच संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.